आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। विधिमंडळात नियमानुसार कामकाज होत नसल्याची तक्रार त्यांनी राज्यपालांकडे केली। या भेटीनंतर अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि सरकार ज्या पद्धतीनं असंवैधानिक पद्धतीनं सभागृहाचं कामकाज चालवतात त्याच्याविषयी आम्ही राज्यपालांना भेटलो। त्याचप्रमाणे कित्येक प्रश्नाच्या उत्तराला मंत्री उपस्थित नसतात। ज्या खात्याचे मंत्री तिथं उपस्थित असूनही दुसऱ्या खात्याचे मंत्री त्याला उत्तरं देतात आणि एक असंवैधानिक पद्धतीनं या राज्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आताचं सरकार करतं। त्याच्याविषयीची भूमिका मी राज्यपालांना सांगितली। राज्यपालांनी निश्चित दोन्ही सभागृहाचे जे सभापती आणि अध्यक्ष आहे, मुख्यमंत्री यांना बोलावून या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा करेल अशा पद्धतीची भूमिका राज्यपालांनी घेतलेली। आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली। काल आम्ही वेळ मागितली आणि लगेच आम्हाला भेट दिली। आम्ही त्यांचे आभार मानतो। 2-3 महत्त्वाचे विषय ह्याच अधिवेशनाबद्दल आणि हाऊसबद्दल आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जी आम्ही मांडली आहे ती काल आपण पाहिलं असेल, रिमूव्हल मोशनवरनं जो काही गोंधळ झाला, जी काही गडबड झाली त्याच्यावरनं आम्ही न्याय मागितले। खालच्या हाऊसमध्ये देखील अनेकदा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला। वेळोवेळी आम्ही वारंवार विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो। मग कधी अबू आझमी असेल, कधी औरंगजेब असेल, कधी अजून कोण असेल, त्याच्यावरनं सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडतं कारण त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाही आहे काही। आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं, मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।